तर रामराम मंडळी, आज आपण बघणार आहे पनीर घरीच कसं बनवायचं. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. तर आपण इथं बघा आपल्या घरच्या म्हशीचं दूध घेतलंय. 2 लिटर आपण दूध घेणार आहे. इथं 2 लिटरचं आज आपण पनीर बनवणार आहे. याला मस्तपैकी गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, आता आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे. आता गॅसवर ठेवल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, आपल्याला याला फाडून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे असे दाणे दाणे ओसलो फाडायचं आहे त्याला. हे बघा, मस्तपैकी आपलं दूध तयार झालेलं आहे. त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे स्वच्छ, एक बकेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला हे संपूर्ण पनीर टाकून द्यायचं आहे. हे बघा, आता चाळणीच्या याच्यानं टाकताय आपण. हे बघा, टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण काढून घ्यायचं आपल्याला याच्यावर आणि मस्तपैकी याला धुवून घ्यायचं आहे नंतर. तर हे बघा, आम्ही आता संपूर्ण टाकून दिलं आहे. याचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. मस्तपैकी याला दाबून सणा आपलं पाणी काढायचं याचा. याला आपण आता थंड पाण्याने धुणार आहे. मस्त आता हे झाल्यावर पूर्ण पाणी निघायला हवं आहे आपलं. हे बघा, मस्त दाबायचं याला. आता आपण याला थंड पाण्याने धुतोय. थंड पाण्याने धुतल्यानंतर याला आपण, हे बघू शकता तुम्ही, आता आपल्याला भारी वजनाच्या चीजनं आपल्या याच्यावर ठेवायचं आहे काहीतरी. आणि आपल्याला आता 6 घंटे वाट बघायची आहे. 6 घंट्यानंतर आपलं पनीर बघा आता तयार झालेलं आहे. हे बघू शकता, हे सॉफ्ट झालेलं आहे, एकदम मस्त पनीर झालेलं आहे आपलं. हे बघू शकता, शेफ आम्ही आमच्या जर शेफ द्यायला काही नव्हता तर आम्ही रुमालमध्येच टाकलं. हे बघू